मुंबई आणि पुण्याच्या महापौर कार्यालयांना धमकीचे ईमेल, महापौरांच्या केबिनसह कार बॉम्बनं उडवण्याची धमकी। खलिस्तानवाद्यांनी मेल पाठवल्याचा प्राथमिक अंदाज। बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे भाविकांची बोट उलटली, दुर्घटनेत एका महिलेचा बुडून मृत्यू, तब्बल 35 पेक्षा अधिक जण होते बोटवर स्वार। जळगाव शहापुरात तरुणानं बिबट्याला जेरबंद केलं, बिबट्याच्या हल्ल्यानंतरही मुकेश डोंगरे भिडला, तरुणाच्या धाडसाचं मंत्री गिरीश महाजनांकडून कौतुक। सोलापुरात शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन, सहकार कारखान्यानं सुमारे 300 शेतकऱ्यांचे कोट्यावधी थकवले, गोकुळ साखर कारखान्याविरोधात शेतकरी आक्रमक। नाशिक विधान परिषदेतील बंडखोर गोकुळ गीतेंची मनधरणी सुरूच, गोकुळ गीते आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार, शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पाठिंबा न देण्यावर गीते ठाम। विधान परिषद निवडणूक रणनीतीसाठी शिवसेनेची बैठक, शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी आज मंथन, नाशिक विधान परिषदेच्या वादावरही चर्चेची शक्यता। नरेंद्र मोदींचा सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवण्याचा विक्रम, भाजप नेत्यांकडून देशभरात मंदिरांमध्ये होमहवन, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना। मोदींच्या काळात रुपया 100 पार करण्याच्या मार्गावर, पाकिस्तान युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करतंय भारत, कुठेच नाही, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल। राष्ट्रवादीचा 27वा वर्धापन दिन उत्साहात साजरा, मुंबईत छगन भुजबळ तर नवी दिल्लीत सुनेत्रा पवारांकडून ध्वजारोहण, तर मुंबईत शरद पवारांकडून मार्गदर्शन। लातूरमधील घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल, त्या शेतकऱ्याला फडणवीसांनी गोशाळेतून बैल उपलब्ध करून दिला, बैल नसल्यानं शेतकऱ्यांना नाईलाजाचं पत्नीलाच नांगराला जुंपलं होतं। हॉर्न वाजवल्यानं तलाठ्याचं अपहरण करून रॉडनं हल्ला, बीडच्या अंबिका चौकातील धक्कादायक घटना, तलाठी गंभीर जखमी, 5 जणांवर गुन्हा दाखल। वाढत्या उष्णतेमुळे विदर्भातील शाळा 30 जून पासून होणार सुरू, तर राज्यातील उर्वरित भागातील शाळा भरणार 15 जून पासून। राज्यात मान्सूनचा वेग मंदावल्यानं चिंता वाढली, पावसासाठी 4 ते 5 दिवस वाट पाहावी लागणार, वाशिममधील हळद उत्पादकांचे आभाळाकडे डोळे। पालघरच्या डहाणूतील कथित लव्ह जिहाद प्रकरण तापलं, सकल हिंदू समाजाकडून डहाणू बंदची हाक। अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे भेसळखोर बिथरले, अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला। अमेरिकेचे इराणवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले, इराणनं हेलिकॉप्टर पाडल्याचा अमेरिकेकडून बदला, होर्मुझमधील रडार एअर डिफेन्स सिस्टीमला केलं लक्ष्य। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडून पलटवार, बहरीनमधल्या अमेरिकेच्या हवाई तळांवर हल्ले, कुवेत आणि जॉर्डनवरही प्रतिहल्ले। सुरक्षित राहायचंय तर इराण सोडा, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघचींचा अमेरिकेला इशारा, अमेरिकेच्या हल्ल्यांना जशास तसं प्रत्युत्तर देऊ, अराघची यांचंही प्रत्युत्तर। मोहम्मद सिराज आयर्लंड इंग्लंड T20 मालिकेतून बाहेर, प्रसिद्ध कृष्णा खेळणार सिराजच्या जागी।